या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण बघतोय तलाठीवरती 2025 ची तयारी आपण करतोय आणि TCS पॅटर्नची प्रश्न सोडवून घेतोय टेस्ट स्वरूप सिरीजच्या माध्यमातून. आज इंग्लिशचे प्रश्न असणार आहे आणि मला एक जाणवतंय की बरेच जण इंग्रजीकडे दुर्लक्ष करतायत आणि ते दुर्लक्ष तुम्हाला जास्त घातक ठरू शकतं. आपल्याला ते करायचं नाहीये. इंग्रजीचे बेसिक लेक्चर बघा. मी तुम्हाला बेसिकचे सगळ्या टॉपिकवरचे लेक्चर्स घेतलेले आहे. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला ते सगळे भेटतील. महाराष्ट्र दिनानिमित्तची ऑफर आजही चालू आहे. आजही तुम्ही ऑफ 150 मला वाटतं MAH ही महा 150 हा कुपन कोड त्या ठिकाणी यूज करू शकतात आणि तलाठीच्या बॅचला जॉईन होऊ शकतात. ओके. ग्राम महसूल अधिकारी अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन सुरुवात करूया. तलाठीची टेस्ट क्रमांक 20. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन प्रोहब. बघा तुम्हाला प्रोहब दिलेली आहे आणि तिचा मिनिंग सांगायचा आहे. प्लेंटी इज नॉट प्लेग. प्लेग असा त्याचा उच्चार. प्लेग म्हणतो ना आपण, प्लेगची साथ आहे का, तसा प्लेग तसा उच्चार आहे हा. प्लेंटी इज नो प्लग प्लेग. एक्सेस ऑफ एनिथिंग कॅन कॉज हार्म. हॅव्हिंग अबंडन्स इज नॉट अ प्रॉब्लेम. प्लेंटीफुल रिसोर्सेस ऑलवेज कॉज इश्यूज. स्कार्सिटी इज बेटर दॅन अबंडन्स. बघा बरं का, 1 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. आता प्लेग म्हणजे काय? प्लेंटी इज नॉट प्लेग. मित्रांनो, ही जी प्रोहब आहे, काही जास्त बाबी असेल ना आपल्याकडे तर त्याचं आपलं कधीच ओझं होत नसतं. कमी गोष्टी कधी त्रासदायक आहे, जास्त नाही. हॅव्हिंग अबंडन्स इज नॉट अ प्रॉब्लेम. अबंडन्स म्हणजे जास्तीचं जे आहे ते आम्हाला कधीही त्रासदायक नसतं, असं याचं उत्तर आहे. म्हणजे प्लेंटी इज नॉट प्लेग, हे जे प्लेग आहे ना याचा अर्थ सतावणे असा होतो. आम्हाला ते अतिरिक्त किंवा मुबलक प्रमाणातल्या गोष्टी कधी त्रास देत नाही असा याचा अर्थ आहे. हॅव्हिंग अबंडन्स इज नॉट अ प्रॉब्लेम. बघा प्रत्येक प्रोव्हर्ब तुमच्यासाठी महत्वाची आहे, ते तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकतात, त्याच्यावर चर्चा करू शकतात. पुढे कॉम्प्रिहेन्शन पॅसेज दिलाय तुम्हाला. रीड द गिवन पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स दॅट फॉलो. बघा पॅसेज काय आहे, एक याच्यावर पॅसेज द ह्युमन जेनोम प्रोजेक्टवर पॅसेज आहे आणि त्याच्यावर उत्तर हे आहेत. आपण घेऊया. completed in 2003. Mark is significant milestone in genetics. This groundbreaking endeavor provided the first comprehensive map of the entire human DNA sequence, profoundly impacting science and medicine. By decoding the human genome, scientists gain an unprecedented understanding of the genetic blueprint underlying human biology. These accomplishments have paved the way for numerous medical advancements, including personalized medicine in which tailors treatment of individual genetic profiles, improving efficiency and reducing adverse effects. पुढे म्हटलं, however, the Human Genome Project have also intensified ethical debates around genetic privacy and discrimination. बघा ethical debates म्हटलं आहे, नैतिक त्याच्यावरच्या जी चर्चा आहेत त्या डिस्क्रिमिनेशन संदर्भातले वगैरे. ॲज जेनेटिक इन्फॉर्मेशन बिकम्स मोर ऍक्सेसिबल, जास्त ऍक्सेसिबल होते आहे. कन्सर्न्स अबाउट इट्स यूज अँड ऍक्सेस हॅव ग्रो, त्याचा ग्रो वाढत चालला आहे. जेनेटिक प्रायव्हसी इज अ क्रिटिकल ॲज इंडिव्हिज्युअल्स मे नॉट वॉन्ट देअर जेनेटिक इन्फॉर्मेशन शेअर्ड विदाउट कन्सेंट. म्हणजे आता जेनेटिक इन्फॉर्मेशन तर आम्हाला काढता येते, पण एखाद्या व्यक्तीची ती बाहेर शेअर होऊ नये याच्याशिवाय, कन्सेंट शिवाय. हा एक मुद्दा या ठिकाणी आहे. There is also the risk of genetic discrimination, where individuals could be treated unfairly based on genetic predispositions. For example, employers or insurance companies might deny employment or coverage based on perceived health risk. म्हणजे तुम्हाला काही पॉलिसी वगैरे काढायची तेव्हा या माहितीचं हे करून त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्यात म्हणजे रिस्क सुद्धा होऊ शकतात. पॉलिसी मेकर्स मस्ट navigate the complex issues to maximize the benefits of genomic research while minimizing potential harms. This requires robust legal and ethical frameworks to protect genetic privacy and prevent discrimination. म्हणजे प्रायव्हसीवर या ठिकाणी जास्त भर दिला आहे की तुम्हाला माहिती भेटते पण ती बाहेर जायला नको. Public education and engagement are essential to ensure people understand the implications of genomic research
and can make informed decisions about their genetic information. In summary, the Human Genetic Project have revolutionized genetics and open new possibilities for medical advantages. याचा एक निष्कर्ष त्यांनी काढलेला आहे की बाबा त्या प्रोजेक्टने काय होतंय. However, it has also raised important ethical questions that must be addressed to ensure the benefits of genomic research while protecting individuals from potential harms. त्याचा फायदा काय होतोय आणि त्याला कशा पद्धतीने त्याची प्रायव्हसी प्रोटेक्ट केली पाहिजे हा या ठिकाणी निष्कर्ष काढलेला आहे. पॅसेज सोपा नाही, एवढा मोठा पॅसेज हा, इतकं वाचायचं आहे आणि याच्यावरची उत्तर द्यायची आहे, हे सोपं काम नाहीये. पण तुम्हाला या पॅसेजची तयारी करावी लागेल. मी तुम्हाला या पीडीएफ सगळ्या देतो आहे. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर तुमच्या बॅचमध्ये या सगळ्या पीडीएफ तुम्हाला भेटता आहेत आणि या वाचाव्या लागतील. याच्यातले शब्द जे नवीन आहे त्याचे अर्थ तुम्हाला शोधावे लागतील, जेणेकरून तुमचा शब्दसंग्रह सुद्धा वाढत जाईल. बघूया आपण काय म्हटलंय. व्हॉट रोल डू पॉलिसी मेकर्स प्ले इन द कॉन्टेक्स्ट ऑफ जेनोमिक रिसर्च. बघा, पॉलिसी मेकर्स काय रोल प्ले करणार आहे या ठिकाणी असा प्रश्न विचारलाय. इग्नोरिंग एथिकल कन्सर्न्स, फंडिंग ओनली टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट, बॅनिंग ऑल जेनेटिक रिसर्च, मॅनेजिंग इंट्रिकेट इश्यूज टू एनहान्स बेनिफिट्स अँड रिड्यूस हार्म्स. बघा, रोल ऑफ पॉलिसी मेकर म्हटलेला आहे जेनेटिक रिसर्च संदर्भात. काय वाटतं तुम्हाला? पूर्ण पॅसेज आपण वाचलाय, तुम्ही एकदा पुन्हा पॅसेजवर नजर टाकू शकतात, काही विषय नाहीये. ओके, उत्तर देता आलं पाहिजे. आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, तुमच्या समोर वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता पहिलं म्हटलं इथिकल कन्सर्नला इग्नोर करून नाही चालणार. बघा, नैतिकता, फंडिंग ओनली टेक्नॉलॉजिकल, फक्त ही जी ओनली आहे ना, इथे गोळ झालाय. बॅनिंग ऑल बॅन नाही करू शकत आम्ही त्याच्यावर. मॅनेजिंग इंट्रिकेट इश्यूज टू एनहान्स बेनिफिट्स अँड रिड्यूस हार्म्स. आपण शेवटी निष्कर्षामध्ये सुद्धा बघितलं की ते मॅनेज करा. काय ते मॅनेज करा, त्याला कॉम्प्लिकेटेड जे काही इश्यूज आहे, इंट्रिकेट म्हणजे काय, कॉम्प्लिकेटेड, अवघड. हा इंट्रिकेट शब्द महत्वाचा आहे. कॉम्प्लिकेटेड या शब्दांचे अर्थ, अवघड शब्दांचे कळाले तर सोपं काम जात तुम्हाला. जे कॉम्प्लिकेटेड इश्यू आहे ते त्याचे बेनिफिट्स आणि ते वाढवा आणि जे त्याच्यातून धोके होणारे ते कमी करा, असा या ठिकाणी पॉलिसी मेकरचा रोल असणार आहे. व्हॉट इथिकल डिबेट्स हॅव इंटेन्सिफाईड ड्यू टू ऍडव्हान्समेंट इन जेनेटिक्स. बघा, इथिकल डिबेट्स म्हटलेला आहे. 3 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावा लागेल. बघा, पहिलं म्हटलंय जेनेटिक प्रायव्हसी अँड डिस्क्रिमिनेशन, क्लोनिंग अँड जेनेटिक मॉडिफिकेशन ऑफ एनिमल्स, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट्स ऑफ जेनेटिक रिसर्च, कॉस्ट ऑफ जेनेटिक टेस्टिंग. बघा, कॉस्टचा या ठिकाणी उल्लेख नाहीये, एन्व्हायरमेंटलचा उल्लेख नाहीये, क्लोनिंगचा या पॅसेजमध्येच उल्लेख नाही. राहिला विषय हा प्रायव्हसीचा आणि डिस्क्रिमिनेशनचा 2-3 वेळा उल्लेख तुम्हाला आलेला दिसतोय. त्या संदर्भात चर्चा झाली पाहिजे असं आपण बघतोय आणि मला वाटतं उत्तर या ठिकाणी सहजपणे तुमचं आलं पाहिजे. दिसायला जरी मोठा पॅसेज असेल ना, थोडंसं तुम्हाला थोडा जरी कळाला तरी उत्तर येणार आहे. व्हॉट डिड द ह्युमन जेनोम प्रोजेक्ट प्रोव्हाइड फॉर द फर्स्ट टाइम. बघा, पहिल्यांदा काय पुरवतोय. अ मेथड टू क्रिएट सिंथेटिक लाईफ फॉर्म्स, a complete blueprint of the human genome sequence, a cure for all genetic diseases, a way to clone humans. तुम्ही जर पॅसेज व्यवस्थित वाचला असेल तर तुम्हाला पुन्हा पॅसेजकडे बघायची गरज या ठिकाणी नाही पडणार. सरळ त्यांनी दिले अ कम्प्लीट ब्ल्यूप्रिंट ऑफ द ह्युमन जिनोम सिक्वेन्स जी आहे ती या ठिकाणी या प्रोजेक्टने पहिल्यांदा प्रोव्हाइड केलेली आहे. सरळ सरळ पॅसेजमध्ये उल्लेख आहे याचा. व्हॉट मेजर माइलस्टोन इन जेनेटिक्स वाज कम्प्लिटेड इन 2013. आता हे तर पॅसेजकडे बघितलं तुम्ही 2003 म्हणतोय आपण त्याला, की लगेच लक्षात येतं. द इनिशियल सक्सेसफुल मॅमल क्लोनिंग, द डिस्कवरी ऑफ DNA, द डेव्हलपमेंट ऑफ क्रिस्पर टेक्नॉलॉजी, द ह्युमन जेनोम प्रोजेक्ट. काय घडलं होतं 2003 मध्ये? 5 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, सरळ आहे. द ह्युमन जेनोम प्रोजेक्ट या ठिकाणी तो कम्प्लीट होतो आहे 2003 मध्ये. व्हॉट हॅज द कम्प्लिशन ऑफ द ह्युमन जेनोम प्रोजेक्ट फॅसिलिटेड. बघा बरं का, द डिस्कवरी ऑफ न्यू प्लॅनेट्स. काय फॅसिलिटेट केलेलं आहे याने? नवीन प्लॅनेट शोधलेला आहे. द एलिमिनेशन ऑफ जेनेटिक डिसीजेस, त्याला एलिमिनेट केलेलं आहे. द डेव्हलपमेंट ऑफ पर्सनलाइज मेडिसिन, द एंड ऑफ जेनेटिक रिसर्च. काय झालंय? जेनोम प्रोजेक्टची फलनिष्पत्ती काय आहे? 6 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि याने दिलंय डेव्हलपमेंट ऑफ पर्सनलाइज मेडिसिन जे आहे त्याला याच्यातून फायदा होणार आहे. द डेव्हलपमेंट ऑफ पर्सनलाइज मेडिसिन. पुढे आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. सी वॉन्टेड टू अटेंड द कन्सर्न. बघा,
सी वॉन्टेड. आता इथे काय म्हटलंय, फिल इन द ब्लँक म्हणजे आता आपला नवीन प्रश्न आहे, तुम्हाला रिकामी जागा भरायची आहे. तिला वाटत होतं की ती कन्सर्ट अटेंड करावं. अबाउट इट डॅड शी हॅड टू वर्क लेट अँड कम्प्लिटली फॉरगॉट. तिला ते अटेंड करायचं होतं, पण त्या याच्या तारामध्ये काय झालं, ती विसरून गेली कामाच्या तारामध्ये. सो अँड ऑर बट. आता मराठीत तुम्ही याचा अर्थ काढला की तुमचं उत्तर येऊन जातं. तिला अटेंड करायचं होतं पण ती विसरली होती. अबाउट इट बट शी हॅड टू वर्क लेट अँड कम्प्लिटली फॉरगॉट. काय बट हा शब्द या ठिकाणी महत्वाचा आहे. ती प्रीपोजिशन या ठिकाणी येणार आहे. पुढे जातोय आपण. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. बघा बरं का. शी इज अ व्हेरी केअरफुल पर्सन. शी नेव्हर टेक्स साइड्स अँड रिमेन डॅडॅश व्हाईल हर ब्रदर आर्ग्यू. बघा काय म्हटलंय पुन्हा एकदा. न्यूट्रल, पार्शियल, प्रिज्युडिस, बायस. शी इज व्हेरी केअरफुल पर्सन. ती खूप सावध अशी व्यक्ती आहे. शी नेव्हर टास्क साइड्स अँड रिमेन डॅश व्हाईल हर ब्रदर आर्ग्यू. जेव्हा तिचा भाऊ काही आर्ग्यू करतो, आर्ग्युमेंट्स करतो, काही म्हणजे तिच्यासोबत डोकं लावतो म्हणूया आपण सोप्या भाषेत, तेव्हा ती काय करते. 8 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. तेव्हा ती म्हणजे तटस्थ राहते. कोणत्या एका बाजूने ती जात नाही, ती बायस होत नाही, ती पूर्वग्रह दूषित होत नाही, ती पार्शियल असे मतं व्यक्त करत नाही, ती न्यूट्रल राहते. रिमेन न्यूट्रल व्हाईल हर ब्रदर आर्ग्यू. न्यूट्रल म्हणजे तटस्थ राहणे, कोणत्याही एका साईडला न झुकणे. कारण तिच्याबद्दल दिलंय की ती केअरफुल पर्सन आहे. केअरफुल मधून तुम्हाला पुढचा शब्द शोधायचा आहे. पुढे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फाइंड द फिल इन द ब्लँक. इफ नो आर्टिकल इज रिक्वायर्ड सिलेक्ट नो आर्टिकल रिक्वायर्ड. बघा द रिसर्चर प्रपोज डॅश इनोव्हेटिव्ह सोल्युशन दॅट हॅड नेव्हर बीन कन्सिडर्ड बिफोर. बघा आता इथे जे इनिव्हेटिव्ह आहे याच्या आधी कोणतं आर्टिकल येतं. द नो आर्टिकल अँड. 9 नंबरचा प्रश्न आहे, जमलं पाहिजे. काय इनिव्हेटिव्ह म्हटलेलं आहे, ई स्वरापासून वावेल साऊंड आहे. अँड इनिव्हेटिव्ह येईल. काय अॅन इनोव्हेटिव्ह या ठिकाणी येणार आहे. पुढे जातोय मी. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाईन ग्रुप ऑफ वर्ड्स इन द गिव्हन सेंटेन्स. आता हे पुन्हा ते पहिल्यासारखंच इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. तुम्हाला वन वर्ड सबस्टिट्यूट म्हटलेलं आहे. हे जे दिलंय ना तुम्हाला, याच्यासाठी कोणता शब्द तुम्ही वापरणार, सोपा असा प्रश्न महत्वाचा म्हणजे व्याख्याच दिलेली ना, असं म्हणू आपण. किती 10 नंबरचा प्रश्न आहे. द स्टडी ऑफ द हिस्ट्री ऑफ लँग्वेज. बस खालचं वाचायचंच नाहीये. जेवढ्या खाली अंडरलाईन केलं संपला विषय. कशाला वाचायचं, हे तुम्हाला गड्यात काढायचं धंदे. तुम्हाला एवढंच दिलं, द स्टडी ऑफ द हिस्ट्री ऑफ लँग्वेज, एवढ्या खाली अंडरलाईन आणि पुढे इन्क्लुड्स द हिस्टॉरिकल स्टडी ऑफ लिटररी टेक्स्ट. द ट्रॅडिशन इज वन ऑफ द painstaking textual analysis often related to literary history and using a purely traditional descriptive framework. It has been largely supplanted by modern linguistics, which studies historical data more selectively as part of the discussion of broader issues in linguistic theory such as the nature of language change. आता तुम्हाला भाषेचा अभ्यास करणारा शास्त्र त्याला एंटोमॉलॉजी, पॅलिओन्टॉलॉजी, बिब्लिओग्राफी, फिलॉलॉजी, भाषाशास्त्र, त्यासाठी शब्द बघा. किती कलाकार आहे बघा हे टीचर्स वाले. हे कसं बिनकामाचं, काही जण वाचत बसतील, मी वाचलं तसं, गरज नाही वाचायची. काय 10 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्ही देणार आहात, उत्तर आलं पाहिजे. त्याला फिलॉलॉजी असं म्हटलं जातं. भाषेचं अभ्यासाचं जे शास्त्र आहे त्याला फिलॉलॉजी हा शब्द लिहून घ्या. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट कंजंक्शन टू फिल इन द ब्लँक. कंजंक्शन कोणतं वापरणार आहात बघा. नो सूनर हॅड द स्टॉर्म स्टार्टेड डॅश द पॉवर वेंट आउट. हे मागचं कंजंक्शन होतं बरं का, माफी असावी, मी काहीतरी प्रीपोजिशन माझ्याकडून उच्चार झाला होता, मला आता ते लक्षात आलं. नो सूनर. आता इथे नो सूनरचं वाक्य असेल तर पुढे काय येतं, बस विषय खतम. नो सूनर हॅड द स्टॉर्म स्टार्टेड डॅश द पॉवर वेंट आउट बट वेन दॅन अँड. 11 नंबरचा प्रश्न आहे. मला वाटतं कोणाचंच नाही चुकणार आहे, कोणाचंच नाही चुकलं पाहिजे. नो सूनर आलं की पुढे ध्यानच आलं पाहिजे, पुढे ध्यानच आलं पाहिजे. ध्यान द पॉवर वेंट आउट. सिलेक्ट द करेक्ट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. शी जॉईन डॅश युनिव्हर्सिटी आफ्टर
ग्रॅज्युएटिंग फ्रॉम डॅश कॉलेज इन हर होम टाउन. आता युनिव्हर्सिटी आहे यू, दिसायला वावेल आहे पण साऊंड कन्सोनंट आहे. संपलं ना. हे युनिव्हर्सिटीचा अपवाद आपण किती वेळेस अभ्यासलाय, ऑनरचा अभ्यासला आहे बरेच, आणि हा अपवादावरच हा प्रश्न आहे 12 नंबरचा, चुकणार नाहीच आहे तुमचा. आता इथे इथे आपल्याला वाटेल यू ए म्हणून ऍन नाही चालणार, हे पहिले कट करायचे. यू आहे म्हणून अ, द येत नाही, हा ऍन येणार नाहीये. राहिला विषय पुढे, कॉलेजच्या आधी द की ऍन. कॉलेजच्या आधी द कॉलेज, फ्रॉम द कॉलेज, कॉलेजच्या आधी द वापरावं लागेल तुम्हाला. बरं, कॉलेजच्या आधी द वापरावं लागेल. 12 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. मी पुढे जातोय. बघा, आर्टिकल नीट करून ठेवा, तुमचे मार्क्स पक्के होतील. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द गिव्हन सेंटेन्स. द स्टार्टअप्स inchoate business plan left investors uncertain, but they admired the team's innovative spirit. Inchoate म्हटलेलं आहे. द स्टार्टअप्स इनकोएट बिझनेस प्लॅन. बघा, 13 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावा लागेल. स्टार्टअप म्हणजे काय, अपरिपक्व असतात असं म्हणतो आपण याला, काय अपरिपक्व, आणि त्याच्यासाठी सिनोनिम तुम्हाला विचारलाय इनकोएट बिझनेस. आता स्टार्टअप म्हणजे कसे असतात, फार काही पॉवरफुल असतील असं नाहीये, अपरिपक्व असतात. त्याला कोणता शब्द येईल, कम्प्लीट, डिसिजिव्ह, इफिशियंट, अमॉर्फस. बघा, हे जे अमॉर्फस आहे ना, याला शब्द आहे अपरिपक्व, म्हणजे जास्त काही त्याच्यात लय अनुभव नसतो, तसं काही नसतं. अमॉर्फस इनकोएट हा शब्द आहे, लिहून घ्या तुम्ही, म्हणजे आधी तो नवीन असेल तर. सेंटेन्सेस ऑफ पॅरेग्राफ आर गिव्हन बिलो इन जम्बल ऑर्डर. Arrange the sentences in the right order to form a meaningful and coherent paragraph. बघा, 14 नंबरचा प्रश्न आहे, आणि हा प्रश्न सातत्याने येतोच आहे. काय, प्यारा जंबल चुकला नाही पाहिजे, चुकला नाही पाहिजे. द इंटरप्ले बिटवीन फॉर्म अँड कंटेंट इन लिटरेचर क्रिएट्स अ मल्टीलेयर्ड रीडिंग एक्सपिरियन्स. बघा, आता दुसरं, these complexity challenges reader to engage with the text of multiple levels, from the surface narrative to the underlying themes and motifs. Authors often use literary devices such as symbolism, irony, and allegory to add depth to their work. Through these interplay, literature becomes a rich tapestry that reflects the इंट्रिकेसीस ऑफ द ह्युमन कंडिशन. बघा, हा जो प्यारा जंबल आहे ना, हा दिसतो तेवढं सोपं नाहीये, याची सुरुवात शोधणं तुम्हाला फार महत्वाची. 14 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, सुरुवात शोधावी लागणार तुम्हाला. आता सुरुवात कुठून होऊ शकते, तो एक मुद्दा आहे. बघा, तुम्हाला दोन ठिकाणी ए सुरुवात दिसते, एका ठिकाणी बी ने, एका ठिकाणी डी ने. आता इथे जर बघितलं तुम्ही तर थ्रू धीज इंटरप्ले, त्या इंटरप्लेच्या माध्यमातून, म्हणजे इथे ना हा थ्रू आला वाक्य का, देअर फोर असेल, थ्रू असेल, हे वाक्य मुख्यत्वे एंडला असतं, हे लक्षात ठेवा. कधी हे वाक्य मुख्यत्वे एंडला असतं. मग इथे जर एंडचा विषय केला तर सी ने सुरुवात होत नाहीये असं आपल्याला दिसतंय, शेवट होत नाही असं दिसतंय, आणि इथे शेवट होत नाही. मग विषय इथे आणि इथे येतो, दोन्हीची सुरुवात ए ने दिसते, म्हणजे कुठेतरी सोपं जाते आपल्याला. मग सुरुवात ए ने होत असेल तर द इंटरप्ले बिटवीन फॉर्म अँड कंटेंट इन लिटरेचर क्रिएट्स अ मल्टीलेयर्ड रीडिंग एक्सपिरियन्स. इथून जर आम्ही सुरुवात केली तर पुढे काय येऊ शकतं, ऑथर्स ऑफन यूज लिटररी डिव्हाइसेस इथे येईल, की बी मध्ये म्हटलंय धीज कॉम्प्लेक्सिटी चॅलेंजेस इथे येईल. बघा, आता इथे इंटरप्लेचा विषय ना, याच्यानंतर ऑथर आणखी काय करतोय नेहमी, तर तो वेगवेगळे त्या ठिकाणी त्याचे हे वापरतोय, शस्त्र म्हणतो आपण त्याला आगाध हे म्हणतो, हे जे असतं सिम्बॉलिझम वापरलं जातं, अलंकारिक भाषा वापरली जाते वगैरे, हे 2 नंबरला येऊ शकतं, हे 2 नंबरला येऊ शकतं. 3 नंबरला ते कॉम्प्लेक्सिटीचे चॅलेंजेस आहे, आणि 4 नंबरला देअर फोर आहे. बी नंबरचं उत्तर इथे येईल, पण हे दिसतं तेवढं सोपं नाहीये, याला थोडंसं व्होकॅब जास्त लागणार आहे, इंग्लिशचं रिडिंग जास्त लागणार आहे, पॅसेजेसचा सराव तुमचा लागणार आहे. बघा, तिकडे तुम्ही पॅसेज सोडले ना, तुम्हाला त्याचा पॅराजंबलला सुद्धा फायदा होतो. कारण पॅराजंबल म्हणजे काय असतं, एक पॅसेजच असतो ना, लक्षात घ्या. आणखी एक पॅराजंबल आहे. आता याच्यामध्ये एक सोपं सांगतो तुम्हाला, हा पॅराजंबल सोडताना तुम्ही किती भारी टेक्निक तुम्हाला वापरता येईल. किती 15 नंबरचा हा प्रश्न आहे. बघा, आता इथे पहिल्या वाक्यात हेन्सने सुरुवात केली. बघा, इथे करंटली म्हटलेलं आहे, इथे रिसर्च प्रोजेक्ट म्हटलेलं आहे,
इन द रॉयल बोटॅनिकल गार्डन्स म्हटलेलं आहे. आता 15 नंबरचा प्रश्न बघितल्याबरोबर तुम्हाला काही गोष्टी काटाकाटी करायच्या, टेक्निकने जायचंय, टेक्निकने जायचं. बघा बरं, इंटरेस्टिंग आहे, महत्वाचा आहे. तुम्ही जेव्हा हेन्स म्हणतात, हेन्स म्हणजे म्हणून, हेन्स म्हणजे काय, म्हणून, मग त्या ठिकाणी कशा पद्धतीने सुरुवात होऊ शकते. आता इथे जर बघितलं, हे सगळं कशाबद्दल बोललं जाते माहिती का, रिसर्च प्रोजेक्ट बद्दल हे बोललं जाऊ शकतं. लेड बाय द युनिव्हर्सिटी ऑफ साऊथहॅम्प्टन इज स्कोरिंग थाउजंड्स ऑफ एकर्स ऑफ फॉरेस्ट इन साऊथ आफ्रिका वेअर ओनली नोन इसे फॅलरट उडी, असं म्हटलं आहे, वाज एव्हर फाउंड. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा जो हेन्स आहे, हेन्सने कधी सुरुवात होऊ शकत नाही. तो कशाचा तरी परिणाम आहे, कशाचा तरी इफेक्ट आहे. हेन्स पॅसेजच्या सुरुवातीला येणार नाहीये कधीच. म्हणजे ते जर सुरुवातीला येत नसेल तर हा आणि हा ऑप्शन तर पहिले कट झाला, हे दोन ऑप्शन पहिले कट झाले. मग आता राहिला हा आणि हा, दोन्ही ठिकाणी सीबी दाखवली म्हणजे तुमचं अर्ध काम तर झालं. सी ने सुरुवात आहे, बी करंटली ऑल एक्झिस्टिंग मेंबर्स ऑफ स्पेसीज आर मेल क्लोन्स ऑफ द ओनली नोन ई उडी अँड कॅन नॉट नॅचरली रिप्रोड्यूस. दुसरं वाक्य ते येत आहे, सीबी. पुढे काय, ए के डी, पुढे मग त्याचा इफेक्ट दाखवला जाऊ शकतो. आणि शेवटी मग इन द रॉयल बोटॅनिकल गार्डन्स ॲट न्यू लंडन द स्पेसीज इज नोटेड फॉर इट्स एक्स्ट्राऑर्डिनरी रॅरिटी अँड द फॅक्ट दॅट ऑल नोन स्पेसमॅन आर मेल. म्हणजे इथे जर बघितलं तुम्ही तर 3 नंबरला हेन्स वाला वाक्य येऊ शकतं, 3 नंबरला. 4 नंबरला मग ते रॉयल बोटॅनिकल गार्डन बद्दल अतिरिक्त माहिती. बघा इथे ए नंबरचं उत्तर आलं पाहिजे. अर्धे ऑप्शन कट करा, किमान 50% तुमचं उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस वाढणार आहे. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिव्हन ग्रुप ऑफ वर्ड. अ पर्सन हू कॅन स्पीक 2 लँग्वेजेस फ्लुएंटली. 2 लँग्वेज सहजपणे बोलू शकतो असा व्यक्ती, त्याला आम्ही काय म्हणणार आहे, मोनोलिंग्युअल, बायलिंग्युअल, पॉलिग्लॉट, मल्टीलिंग्युअल काय म्हणणार. 2 बघ, फक्त 2, 2 पेक्षा अधिक नाही. 16 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. 2 बोलत असेल ना त्याला बाय म्हणतो आम्ही, बाय लिंग्युअल. बघा बायलिंग्युअल हा शब्द त्यासाठी आहे. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट एंटोनिम ऑफ द गिव्हन वर्ड. मोस्ट ॲप्रोप्रिएट एंटोनिम बघा, ऑब्फुस्केट, ॲब्फ्युस्केट असा शब्द आहे आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द खाली दिले, कॉन्सिल, बी वाइल्डर, इल्युमिनेट, क्लाउड. ऑब्फुस्केट असा तो शब्द आहे. उत्तर तुम्हाला द्यायचंय ऑब्फिस्केट, असं त्याचा उच्चार होतो. ऑब्फिस्केट म्हणजे संदिग्ध करणं. ऑब्फिस्केट म्हणजे संदिग्ध करणे, क्लिष्ट करणे एखादी गोष्ट. 17 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि मग त्याला सोपं करतोय आम्ही. सोपं करतोय म्हणजे काय माहिती का, इल्युमिनेट करतोय, सोपं करतोय. आपण ते इलिमिनेशन मेथड म्हणतो ना, एलिमिनेशन मेथड. कुठेतरी ते इल्युमिनेट करणे म्हणजे थोडंसं असं डोळ्यासमोर आणणे वगैरे, याचा विरुद्धार्थी शब्द आहे बरं का, अँटोनिम आहे तो. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन प्रोव्हर्ब. यू कांट मेक अन ऑमलेट विदाउट ब्रेकिंग अ फ्यू एग्स. बघा, यू कांट मेक अन ऑमलेट विदाउट ब्रेकिंग अ फ्यू एग्स. मला ऑमलेट बनवायचंय, अंड्याशिवाय ते जमणार नाहीये. याचा अर्थ काय होतोय बघा, इंटरेस्टिंग आहे. उत्तर देता आलं पाहिजे. ऑप्शनकडे लक्ष द्या. पहिला ऑप्शन आहे, यू हॅव टू मेक सॅक्रिफाईस टू अचीव्ह समथिंग. अन ऑमलेट इज बेटर दॅन. इट्स इम्पॉर्टंट टू बी केअरफुल वाईल कुकिंग. ऑलवेज फॉलो द रूल्स ऑफ अचीव्ह सक्सेस. बघा, हे ऑमलेटवाला आणि कुकिंगवाला तर पहिले कट करा, प्रोवर्ब मध्ये फसवणार असतात. बघा 2 आणि 3 तर पहिले कट करा. जसेच्या तसे शब्द जर आले तर ते फसवणारे, हे कधी लक्षात ठेवायचं. मग राहिला विषय, यू हॅव टू मेक सॅक्रिफाईस टू अचीव्ह समथिंग. ऑलवेज फॉलो द रूल्स टू अचीव्ह सक्सेस. नाही, तुम्हाला काहीतरी मिळवायचं ना, तुम्हाला काहीतरी त्याग करावा लागेल. यू कांट मेक अन ऑमलेट विदाउट ब्रेकिंग अ फ्यू एग्स. तुम्हाला ऑमलेट बनवायचं म्हणजे काही अंड्यांचा कार्यक्रम वाचवाच लागेल. मग यू हॅव टू मेक सॅक्रिफाईस टू अचीव्ह समथिंग. तुम्हाला काहीतरी मिळवायचं असेल तर तुम्हाला काहीतरी गमवावं लागणार आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला तलाठी बनायचं असेल तर तुम्हाला अभ्यास कट्टायावर यावं लागणार आहे. लाईव्ह सेशन मी घेतोय, रेकॉर्डेड सेशन घेतोय. कोणतंही सेशन मिस नाही करायचंय. कोणतंही सेशन तुम्ही मिस करणार नाही, जेणेकरून तुमचा अभ्यास होत जाईल. तलाठी भरतीची संपूर्ण बॅच आहे, अभ्यास कट्टा ऍप्लिकेशनवर.
चला, तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील लाईक करत चला, शेअर करत चला, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.